मसवड नगर परिषद निवडणुकीचं राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे। शहरभर दुरंगी लढतीची चाहूल लागली असून दोन्ही बाजूंच्या राजकीय पातळ्यांवर चुरस स्पष्टपणे जाणवू लागली आहे। त्यातच शेखर गोरे गेम चेंजर होणार। या निवडणुकीच्या सुरुवातीला शेखरभाऊ गोरे यांनी उमेदवार नामनिर्देशनाच्या वेळीच मोठ्या ताकदीने मैदानात उतरत चर्चेला सुरुवात करून दिली होती। मात्र काही कारणास्तव गट अंतर्गत चर्चेनंतर त्यांच्या गटातील उमेदवारांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले। आज परिस्थिती अशी आहे की मसवड नगर परिषद निवडणूक थेट भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगू लागली आहे। दोन्ही बाजूंकडून आपापल्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली जाते, पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न एकच, शेखरभाऊ गोरे गट कोणाला पाठिंबा देणार। मानखटाव परिसरात शेखरभाऊ गोरे यांचे प्रभावी आणि निर्णायक मतदान आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही। मागील निवडणुकीत परिवर्तन घडवून आपली ताकद सिद्ध केली होती। त्यांच्या पाठोपाठ एक मजबूत युवा शक्ती सातत्याने उभी राहतीये। शेखरभाऊ गोरे गटाकडे सुमारे 40,000 निर्णायक मते असल्याची वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या गटाचा एक निर्णायक कल एका पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजय देण्यात महत्त्वाचा ठरला होता। मसवडमध्येही त्यांनी शांतपणे पण भक्कमपणे आपली यंत्रणा तयार ठेवली आहे। त्यामुळे त्यांचा सपोर्ट कोणाला मिळणार याचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि त्यामुळेच मसवड शहरात आज एकच चर्चा, शेखर गोरे या निवडणुकीचे गेम चेंजर ठरणार आहेत। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।